तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं एक मोठं वक्तव्य समोर येत आहे। 4 जून नंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भाजप सोबत जातील असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। शरद पवार सेक्युलर नाहीत तर ते संधू साधू आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। तर दुसरीकडे चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे ठाकरेंना भाजप सोबत जाणं भाग असल्याचं सुद्धा आंबेडकरांनी म्हटलंय। बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत आहे। सर, तुम्हाला हे वाटतं की 4 जून नंतर उद्धव ठाकरे भाजप सोबत पुन्हा येतील? हाय, माझ्या अंदाज परिस्थिती तशी आहे त्यांची की त्यांना गेल्याशिवाय गत्यंतर नाही। ते कशाला, शरद पवार सुद्धा जातील। त्याच्यामुळे शरद पवारांची सुद्धा गॅरंटी मी देत नाही त्याच्यामध्ये की ते इथे राहतील म्हणून। काही कारण काढून ते असणारे बीजेपी बरोबर जातील। शरद पवारही जातील आणि उद्धव ठाकरे जातील? दोघंही जातील। त्याच्यामध्ये नाविन्य काहीच नाही आहे त्याच्यामध्ये। ॲटलिस्ट शरद पवार खोटं बोलतात की ते सेक्युलरिस्ट आहे, ते अपॉर्च्युनिस्ट आहेत ते ह्याच्यामध्ये। त्याच्यामुळे असणारे ते सेक्युलर असं आहे की आम्ही काही त्याच्यामध्ये मानत नाही आहोत। उद्धव ठाकरे हे असणारं धर्मवादी आहेत हे उघड आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये। काँग्रेसचं त्यांचं पटलं नाही हे आपल्याला असणारं दिसतंय। NCPचा असणारा त्यांना काही उपयोग झाला नाही अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे पॉलिटिकल सर्वायवलसाठी आणि जी काही त्यांच्या पाठीमागे असता जो ससेमिरा लावलेला आहे त्याच्यातून वाचायचं असेल तर त्यांना असणारं BJP बरोबर जाणं भाग आहे। सुनील तटकरे आणि शरद पवार यांची भेट झाल्याची चर्चा आहे, कसं बघते? कशाला, ती इलेक्शन नंतर असणारा सुप्रिया सुळे आणि मिसेस पवार ह्याही भेटल्या होत्या, त्याही बातम्या होत्या। आता एवढंच बघायचं आहे की इलेक्शन नंतर ही असताना नुरा कुस्ती होती का घरातली, एवढीच फक्त बघणं भाग राहिलेलं आहे। कॅमेरामॅन कल्पेश सह गजानन माटे, TV9 मराठी।